Hello, dear students. Today we will see numericals on Boyle's law. In a previous video lecture, we have seen about the Boyle's law. There's a statement, derivation, and graphical representation of Boyle's law. आपण बघितलं. आज त्याच्यावरती न्यूमेरिकल्स बघूयात. ठीक आहे. बघा, न्यूमेरिकल बोर्डवरती लिहिलेला आहे. काय आहे? अ बलून इज फिल्ड विथ हायड्रोजन ॲट रूम टेम्परेचर. बलून आहे तो हायड्रोजन फिल केला ॲट रूम टेम्परेचर. इट विल बस्ट इफ प्रेशर एक्सीड्स 0.2 bar. If at 1 bar pressure the gas occupied 2.27 liter volume, up to what volume can the balloon be expanded? 1 बार प्रेशर असताना ओके किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करू शकतो? 2.27 लिटर. जर तो बलून 0.2 बार प्रेशर बिअर करू शकत असेल, त्याच्यावरती गेलं की तो बस्ट होतो, तर किती व्हॉल्यूम ऑफ गॅस त्याच्यामध्ये बसू शकेल ते विचारले तुम्हाला. ओके, हे काय करा, 1 बार P1 कन्सिडर करा आणि 2.27 लिटर V1 कन्सिडर करा. ओके, त्यावेळेस P1 इज इक्वल टू 1 बार. कारण एक बार प्रेशर असताना किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करू शकते? V1 इज इक्वल टू 2.75 लिटर. आय थिंक जस्ट अ मिनिट. 2.27 लिटर, सॉरी 2.27 लिटर एवढं व्हॉल्यूम काय करू शकतो ते ऑक्युपाय करतं. पण ते बलून किती प्रेशर बिअर करू शकतं? P2 इज इक्वल टू 0.2 बार. देन V2 इज इक्वल टू व्हॉट? ओके, हे गिव्हन आहे न्यूमेरिकल्स मध्ये. मग तुमच्याकडे बॉयल्स लॉचा फॉर्म्युला काय? P1 V1 इज इक्वल टू P2 V2. अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ P1 V1 इज इक्वल टू P2 V2. बरोबर. P1 किती आहे? 1 इंटू 2.27 इज इक्वल टू 0.2 इंटू V2. इकडे आलं 2.27 अपॉन 0.2 इज इक्वल टू V2. बरोबर आहे. तर एक पॉइंट इकडं पण पुढे न्या, इकडं पण न्या. हे किती होईल? 22.7 अपॉन 2 इज इक्वल टू V2. बरोबर आहे. न्यूमेरेटर मध्ये पण एक पॉइंट राईट हँड साइडला सरकवला आणि डिनॉमिनेटर मध्ये पण हे आलं. मग किती होईल? हे 2 1 2 2 1 2 किती आले? 2 3 6 1 आले 10 झाले 5. तर V2 इज इक्वल टू 11.35 लिटर. 11.35 लिटर. तर that balloon can occupy the 11.35 liter gas. ओके, लक्षात यावे ना आहे. झाला एक न्यूमेरिकल. आणखीन एक न्यूमेरिकल मी इथं सॉल्व करणार आहे आणि एक न्यूमेरिकल तुम्हाला घरी सॉल्व करण्यासाठी देणार आहे. हा एक न्यूमेरिकल आहे. व्हॉट विल बी द मिनिमम प्रेशर रिक्वायर्ड? किती मिनिमम प्रेशर लागेल टू कॉम्प्रेस 500 डेसिमीटर क्यूब ऑफ एअर ॲट 1 बार. एक बारला किती व्हॉल्यूम आहे? 500 डेसिमीटर क्यूब. तर त्या 500 डेसिमीटर क्यूब म्हणजे 500 लिटर जर 200 लिटर करायचं आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस, तर किती प्रेशर लागेल हे तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये विचारले. मग काय इथं P1 काय? 1 बार. जे दिलंय ते 1 कन्सिडर करा. दोन्ही आहेत ते. P1 किती आहे? 1 बार. V1 किती आहे? 500 डेसिमीटर क्यूब. V2 दिलंय तुम्हाला 200 डेसिमीटर क्यूब. काढायला काय सांगितलंय? P2 इज इक्वल टू व्हॉट? व्हॉट विल बी द मिनिमम प्रेशर रिक्वायर्ड? किती लागते? ओके, तर तुमच्याकडे फॉर्म्युला काय? अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ P1 V1 इज इक्वल टू P2 V2. P1 V1 इज इक्वल टू P2 V2. बरोबर आहे. P1 किती आहे? 1 बार. 1 इंटू 500 इज इक्वल टू P2 तुम्हाला काढायचं आहे. P2 सेकंड प्रेशर किती? 200 पर्यंत. बघा P1 V1 इज इक्वल टू P2 V2. मग P1 किती आहे? 1 बार. V1 500
इज इक्वल टू P2 आपल्याला काढायचं आहे. व्हॉट विल बी द मिनिमम प्रेशर रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस 500 डेसिमीटर क्यूब ऑफ गॅस टू 200 डेसिमीटर क्यूब. V2 किती आहे? 200. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा. 500 अपॉन 200 इज इक्वल टू P2. दोन झिरो कॅन्सल. किती होईल? 2 2 ज 4, 1 उरले झाले 10, 2 5 ज 10 इज इक्वल टू P2. P2 इज इक्वल टू 2.5 बार. किती येईल? P2 2.5 बार. ओके, 2.5 बार प्रेशरला त्याचं व्हॉल्यूम किती होईल? 200 डेसिमीटर क्यूब. ओके, एवढं मिनिमम प्रेशर. यावेळेनं हा सेकंड न्यूमेरिकल झाला. यावेळेनं इझी न्यूमेरिकल आहेत, छोटे छोटे 2 मार्कला विचारले जातात. फॉर्म्युला लक्षात ठेवा. विचारले काय बघा, न्यूमेरिकल सॉल्व करत असताना नेहमी न्यूमेरिकल लक्ष देऊन वाचणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही सॉल्व करू शकता. न्यूमेरिकल लक्ष देऊन वाचलात की गिव्हन काय त्याच्यातलं काढायचं आणि काय डिटरमाइन करायला सांगितलंय ते पण लक्षात घ्यायचं. आणि जर तुम्हाला थेरी कन्सेप्ट क्लिअर असतील तर लगेच तुम्हाला फॉर्म्युला ठेवून काढता येईल. ओके, ठीक आहे. तर हा सेकंड न्यूमेरिकल होता. देन थर्ड न्यूमेरिकल. हा न्यूमेरिकल आहे. द वॉल्यूम ऑक्युपाइड बाय गिव्हन मास ऑफ अ गॅस ॲट 298 केल्विन इज 25 ml. एक गॅस आहे, तो 25 ml व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. किती? 298 केल्विनला ॲट 1 atmospheric प्रेशर. त्यावेळेस प्रेशर किती आहे? 1 atmosphere. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इफ प्रेशर इज इन्क्रीज टू 1.25 atmosphere. 1 atmospheric प्रेशरचं त्या गॅसवरती प्रेशर इन्क्रीज केलं आणि किती केलं? 1.25 atmosphere. ॲट दॅट टाइम व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ते तुम्हाला काढायचं आहे. V2 तुम्हाला काढायचं आहे. P1 दिलंय, V1 दिलंय, P2 दिलंय, V2 काढायचं फाइंड आउट. ओके, आन्सर फाइंड आउट करा. एकदम इझी आहे, प्रत्येकाला येईल हे. ओके, आणि आन्सर फाइंड आउट केल्यानंतर त्याचा फोटो मला व्हॉट्सअपला शेअर करा. ओके, यानंतर आपण नेक्स्ट लॉ बघूया, चार्ल्स लॉ. Second, Charles' law. Scientist Charles studied the relation between volume and temperature of a gas at constant pressure and number of moles. चार्ल्सनं काय केलं? नंबर ऑफ मोल कॉन्स्टंट ठेवलं आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं. ओके, हे कॉन्स्टंट ठेवलं. अँड ही स्टडीड द रिलेशन बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. या दोन्हीतलं रिलेशन स्टडी केलं. तर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर गॅसचं व्हॉल्यूम काय होतं, किंवा टेम्परेचर डिक्रीज केलं तर गॅसचं व्हॉल्यूम काय होतं. ही डिड द एक्सपेरिमेंट्स ऑन द हॉट एअर बलून्स. ओके, त्याच्यावरती पण एक्सपेरिमेंट केले. देन ही फाउंड दॅट व्हॉल्यूम ऑफ अ गॅस or volume of a fixed mass of a gas is directly proportional to the temperature, absolute temperature at a constant pressure. ओके, हा काय आहे? चार्ल्स लॉ. ओके, मग त्यांनी काय सांगितलं स्टेटमेंट की ॲट कॉन्स्टंट प्रेशर, सुरुवातीला किंवा शेवटी, सुरुवातीला हे करा किंवा शेवटी सांगा, काही नाही, एकच. ॲट कॉन्स्टंट प्रेशर द व्हॉल्यूम ऑफ अ फिक्स्ड मास ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू absolute temperature. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. तुम्ही पण इमॅजिन करा, सपोज एखादी गॅस आहे, टेम्परेचर वाढवलं, गॅसेस मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढते. ओके, त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढतं, प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवलं. ओके, आणि जर कूल केलं तर मॉलिक्युल्स काय होतात? जवळजवळ येतात, त्याची कायनेटिक एनर्जी कमी होते आणि व्हॉल्यूम काय होतं? डिक्रीज होतं. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. इफ टेम्परेचर डिक्रीजेस, व्हॉल्यूम डिक्रीजेस. म्हणजे काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल. लक्षात. मग चार्ल्स लॉ काय? V is directly proportional to T. At constant pressure, the volume of a fixed mass of a gas is directly proportional to absolute temperature. ठीक आहे. मग इथं काय केलं? हा प्रोपोर्शनॅलिटी साइन काढला. V is equal to K2 into T. V is equal to K2 into T. Proportionality constant K2. Okay. V by T is equal to constant. V by T is equal to constant. ओके, हा
टी इकडे घेतला, v बाय टी इज इक्वल टू K2 येईल. ओके, v बाय टी इज इक्वल टू K2. K2 काय कॉन्स्टंट, म्हणजे v बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच त्याला आपण असं लिहू शकतो v1 अपॉन t1 इज इक्वल टू v2 अपॉन t2. v1 अपॉन t1 इज इक्वल टू v2 अपॉन t2. हा चार्ल्स लॉचा फॉर्म्युला आहे. ओके, स्टेटमेंट पण लक्षात आलं, त्याचा फॉर्म्युला पण लक्षात आलं. पण हे फॉर्म्युला आला कसा, हे आणखी एका डेरिव्हेशन मधून आपल्याला काढायचं आहे. ओके, तर आता हे आलं लक्षात, v1 अपॉन t1 इज इक्वल टू v2 अपॉन t2. ठीक आहे, हे बाजूला. मग हा फॉर्म्युला आला कसा ते आपण बघूया. तर अनदर वे काय होतं, इफ टेम्परेचर ऑफ अ गॅस इन्क्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस. बरोबर, आपल्याला समजलं, म्हणून आपण त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल बोललोय. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग पण 1 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर वाढलं तर किती व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, यांच्यावरती पण त्यांनी लक्ष दिलं. इफ 1 डिग्री सेल्सिअस, मी केल्विन नाही म्हणते, इफ 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीजेस, at that time volume of a gas increases by 1 upon 273.15 into its original volume V0. समजा एक गॅस आहे 0 डिग्री सेल्सिअसला, त्याचं काहीतरी व्हॉल्यूम आहे. सपोज एखाद्या सिलेंडर मध्ये गॅस आहे, लक्ष द्या, एकदम व्यवस्थित लक्ष द्या. सिलेंडर मध्ये गॅस फिलअप केलाय, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलंय आणि टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. मग त्यावेळेस त्याचं काहीतरी व्हॉल्यूम आहे. आपण काय केलं, V0 कन्सिडर केलं त्याला. ओके, त्याला V0 मीन्स व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. समजा मी काय केलं, त्या गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस न वाढवलं, म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर केलं. त्यावेळेस त्याचं व्हॉल्यूम किती होईल, V1 इज इक्वल टू V0, म्हणजे 0 डिग्रीला असलेलं प्लस इन्क्रीज किती झालंय, 1 अपॉन 273.15 इंटू इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. ओके, येते लक्षात मी काय म्हणतोय ते. एखाद्या गॅसचं 0 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचरला काहीतरी व्हॉल्यूम आहे. ओके, जर टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवलं, 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं, तर त्याच्या ओरिजिनल व्हॉल्यूमच्या किती पटीनं वाढतं व्हॉल्यूम, 1 अपॉन 273.15 इंटू इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. एवढं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवलं की. 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवलं तर 2 अपॉन 273.15 इंटू इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम असं होतं. ओके, म्हणजे आलं लक्षात. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसला त्या गॅसचं व्हॉल्यूम किती होईल, V1 म्हणजे व्हॉल्यूम ॲट 1 डिग्री सेल्सिअस, V0 म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. जर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं तर त्या गॅसचं व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूम पेक्षा कितीनं वाढतं, 1 अपॉन 273.15 न वाढतं. ओके, हेच लक्षात घ्या. 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज झालं की किती, समजा 15 डिग्री सेल्सिअसला काहीतरी गॅसचं व्हॉल्यूम आहे, त्याचं टेम्परेचर मी काय केलं 16 डिग्री सेल्सिअस केलं. 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं तर त्याचं आहे त्या व्हॉल्यूम पेक्षा कितीनं व्हॉल्यूम वाढतं, 1 अपॉन 273.15 ना इन्क्रीज होतं. ठीक आहे, मग V1 इज इक्वल टू V0 प्लस 1 अपॉन 273.15 इंटू V0. V2 बरोबर काय येईल, V0 प्लस 2 अपॉन 273.15 इंटू V0. V3 बरोबर काय लिहिता येईल, ॲट 3 डिग्री सेल्सिअस, 3 डिग्रीनं टेम्परेचर वाढलं, V0 प्लस 3 अपॉन 273.15 इंटू V0 एवढं वाढेल. ओके, त्यावेळेला इन्क्रीज होत जाईल. ॲट टेम्परेचर T, कोणतंही टेम्परेचर T जर घेतलं आपण, ॲट टेम्परेचर T काय होईल, ॲट टेम्परेचर T, ॲट टेम्परेचर T काय होईल, VT व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट टेम्परेचर T इज इक्वल टू V0, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट 0 डिग्री सेल्सिअस प्लस T अपॉन 273.15 इंटू V0. ओके, की 25 डिग्री सेल्सिअस घ्या. आताच मी V1, V2, V3 टाकलं. 25 डिग्री सेल्सिअसला काय, V25 इज इक्वल टू V0 प्लस 25 अपॉन 273.15 इंटू V0. ओके, ॲट टेम्परेचर T, VT म्हणजे काय,
व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट टेम्परेचर T. V0 म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस. मग लिहून घ्या VT काय V0 काय. मग काय होतं, याला आपण जर V0 कॉमन काढला तर कसं लिहिता येईल? VT इज इक्वल टू V0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस T अपॉन 273.15 असं लिहिता येईल. येस, लिहिता येईल. ओके, यावेळी असं लिहिता येईल. मग ठीक, इथपर्यंत लक्षात. VT इज इक्वल टू V0 इंटू ब्रॅकेट 1 प्लस T अपॉन 273.15. काय केलं आपण इथे? V0 कॉमन काढलं. ठीक आहे. मग आता मग एक लक्षात घ्या, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट मायनस 273.15 डिग्री सेल्सिअसला किती होतं बघूया. व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट मायनस 273.15 डिग्री सेल्सिअस किती होतं बघूया. V0 1 प्लस इथे किती टेम्परेचरच्या ठिकाणी किती लिहिणार? मायनस 273.15 अपॉन 273.15. ओके, काय केलं? हे कॅन्सल झालं. हा -1 आलं. -1 प्लस 1 0. तर किती येईल? V मायनस 273.15 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू V0 इंटू 0 0. मग व्हॉल्यूम ऑफ गॅस काय होईल? विल बी 0 ॲट मायनस 273.15 डिग्री सेल्सिअस. मायनस 273.15 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम ऑफ गॅस 0 होईल. म्हणजे समजा गॅस आहे, त्याला कितीही प्रेशराईज केला तर 0 व्हॉल्यूम शक्य आहे का? काहीतरी त्याच्यात मटेरियल राहणार आहे ना. 0 व्हॉल्यूम शक्य नाही. म्हणजे 0 व्हॉल्यूम होत नाही. बट 0 व्हॉल्यूम मीन्स ॲट धिस टेम्परेचर देर इज नो एनी गॅस विच कॅन एक्झिस्ट इन गॅसियस फेज. काय होत नाही? कुठलाही गॅस या टेम्परेचरला गॅसियस फेज मध्ये राहत नाही. मग कुठल्या फेज मध्ये जातोय? कन्वर्ट इनटू लिक्विड फेज और सॉलिड फेज. ॲट दिस टेम्परेचर मायनस 273.15 डिग्री सेल्सिअस there is no any gas which exists in a gaseous phase. Okay, that is converted into liquid or solid phase. त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम काय? गॅसेसचं काय असतं? 0 असतं असं बोलतो. म्हणजे मग मायनस 273.15 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 केल्विन. येते लक्षात? आता केल्विन मध्ये कन्वर्ट करा बरं. मायनस, ओके, हा याला एक राहू द्या. मायनस 273.15 डिग्री सेल्सिअस. ओके, केल्विन मध्ये कन्वर्ट करायचा फॉर्म्युला काय? टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 प्लस मायनस 0 केल्विन 0 म्हणजे मायनस 273.15 डिग्री सेल्सिअसला किती येतं? 0 केल्विन येतं. आणि त्याच टेम्परेचरला बोलतात ॲब्सोल्यूट टेम्परेचर. त्या टेम्परेचरला 0 केल्विनला काय बोलतात? ॲब्सोल्यूट टेम्परेचर. अँड ॲट धिस टेम्परेचर नो गॅस is in gaseous phase, that is converted into liquid or solid phase. Okay, absolute temperature पण लक्षात आलं. 0 केल्विन means absolute temperature. ओके, मग मायनस 273.15 डिग्री सेल्सिअसला गॅसेसचं व्हॉल्यूम काय असतं? 0 असतं. ठीक आहे. मग प्लस 273.15. आता याच्या खाली आपण V0 कॉमन काढला होता. V0 1 प्लस काय झालं? T अपॉन 273.15. V0 कॉमन काढला. प्लस 273.15 डिग्री सेल्सिअसला किती होईल व्हॉल्यूम? तर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट प्लस 273.15 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू V0 इंटू 1 प्लस 273.15 अपॉन 273.15. याचं काय झालं? 1 आलं. म्हणजे किती होईल? V व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट 273.15 डिग्री सेल्सिअस प्लस इथं आता प्लस इज इक्वल टू V0 इंटू 1 प्लस 1 2 इंटू 2 किती होईल? व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट प्लस 273.15 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 2 इंटू V0 म्हणजे व्हॉल्यूम विल बी डबल्ड ॲट प्लस 273.15 डिग्री सेल्सिअस. तेवढ्या डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम ऑफ गॅस विल बी डबल्ड 2 इंटू V0. जेवढं 0 डिग्री सेल्सिअसला होतं त्याच्या काय होईल? डबल होईल ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. डेरिवेशन समोरच आहे. मी तुम्हाला ॲब्सोल्यूट टेम्परेचर वगैरे समजून सांगितलं. ओके, ॲब्सोल्यूट टेम्परेचर काय असतं? 0 डिग्री, 0 केल्विन नॉट डिग्री. आणि केल्विनला कधी डिग्री बोलत नाहीत, डिग्री केल्विन बोलत नाहीत. केल्विन त्याचं SI युनिट काय आहे? टेम्परेचरचं केल्विन.
ओके, त्याला डिग्री बोलत नाही. ठीक आहे, मग हे झालं इथंपर्यंत. आता याला आपण पुढं डेरिवेशनकडे कंटिन्यू करूयात. तर याला ॲट विच टेम्परेचर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस विल बी डबल्ड ॲट प्लस 273.15 डिग्री सेल्सियस. ॲट विच टेम्परेचर no gas exists in gaseous phase minus 273.15 degree Celsius means 0 Kelvin. Okay, ठीक आहे. मग Vt is equal to V0 1 plus T upon 273.15. यालाच कसं लिहिता येईल आणखी पुन्हा, Vt is equal to V0 into आता 1 into 273.15 plus temperature in degree Celsius small c, temperature in degree Celsius upon 273.15. ओके, हे असं लिहिता येईल कारण ह्याला मल्टिप्लाय केलं याने लिहिता. ठीक आहे, मग आता टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 म्हणजे टेम्परेचर इन केल्विन होतं. बरोबर आहे, फॉर्म्युला आहे. केल्विनचा फॉर्म्युला काय, केल्विन इज इक्वल टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. ठीक आहे, मग त्याला तिथे केल्विन लिहिता येतं, त्याला आपण कॅपिटल टी लिहूयात, टेम्परेचर इन केल्विन, आणि खाली काय आहे 273.15 डिग्री 273.15 म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याला कसं लिहिता येतं आपल्याला, याला आपण कॅपिटल टी लिहू शकतो आणि ह्याला T0 लिहूयात. 273.15 ला काय लिहूयात, T0 लिहूयात. मग त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे सर्व कॅन्सल करतो. त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर वरच्याला T0 डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 म्हणजे टी कॅपिटल टी, आणि खाली 273.15 म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस होतं, त्याला T0 लिहूयात. मग काय होईल, हे लिहून घेतलं असं काय होईल, Vt इज इक्वल टू V0 इंटू याला काय कॅपिटल टी अपॉन T0 लिहिलं. ठीक आहे, मग हा V0 या साईडला घेतला काय होईल, Vt अपॉन डिनॉमिनेटर मध्ये V0 इज इक्वल टू T अपॉन T0. आलं लक्षात. मग याला रिअरेंज करा. रिअरेंज केल्यानंतर काय येईल, हा T0 इकडे आणा, हा V0 इकडे न्या. T0 अपॉन V0 इज इक्वल टू T अपॉन Vt. ओके, होईल. ओके, हा इकडे न्याला, पुन्हा हा खाली आला, हा इकडे, म्हणजे we can write V1 upon T1 is equal to V2 upon T2 यावेळेने लिहू शकतो. ओके, तर यावेळेने V1 upon T1 is equal to V2 upon T2 हे येतं तुम्हाला. ओके, तर T0 upon V0 म्हणजे V1 upon V वरती लिहा, T खाली लिहिला तरी V1 upon T1 is equal to V2 upon T2 हे आपल्याला काय फॉर्म्युला जे की आपण सुरुवातीला पण काढला होता. यावेळेने पण तुम्हाला डिराईव्ह करता येतो. V1 upon T1 is equal to V2 upon T2. ओके, मला चार्ल्स लॉ म्हणजे V1 upon T1 is equal to V2 upon T2 is equal to constant. V1 upon T1 is equal to V2 upon T2 is equal to constant. म्हणजेच ओके, आपल्याला याला कसं लिहिता येईल, V is directly proportional to T. Volume of gas is directly proportional to temperature at constant pressure. ओके, हा इथे चार्ल्स लॉ डिराईव्ह झालेला आहे. ओके, मग यावेळेला आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे पण समजलं तुम्हाला. आता याचं नंतर आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ चार्ल्स लॉ. नेक्स्ट पॉइंट, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ चार्ल्स लॉ. Now the graphical representation, when we plot the graph between volume of a gas and temperature, या साइडला वॉल्यूम आहे आणि या साइडला टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस आहे.
ओके, इथे किती डिग्री सेल्सिअस आहे? -273.15 डिग्री सेल्सिअस. ओके, इथे किती आहे? -100 डिग्री सेल्सिअस. इथे किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. आणि इथं आहे +100 डिग्री सेल्सिअस. ओके, असं टेम्परेचर आहे. लक्षात घ्या. When we plot the graph between volume of a gas and temperature in degree Celsius, then we will get a straight line graph. We will get a straight line. At different pressure, if one pressure P, आता आणखीन एक पॉइंट होतं, लक्षात घ्या. इथे चार्ल्स लॉ मध्ये V इज इक्वल टू K2 इंटू टी आहे. तर व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट आणि बॉयल्स लॉ मध्ये P इज इक्वल टू K1 इंटू 1/V असं होतं. ओके, तर या कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे, आता इथे चार्ल्स लॉ मध्ये व्हॅल्यू ऑफ K2 डिपेंड्स ऑन द प्रेशर. डिपेंड्स ऑन द प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर जे त्याच्यावरती त्याची व्हॅल्यू डिपेंड असते. आता इथे बॉयल्स लॉ मध्ये अगोदरच्या व्हॅल्यू ऑफ K1 डिपेंड्स ऑन द कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, ठीक आहे, कॉन्स्टंट वरती त्याची व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. आणि जेवढा ग्राफ वरच्या साईडला व्हॅल्यू मोर. इफ व्हॅल्यू ऑफ दिस ग्राफ P3 प्रेशर जास्त आहे यावेळेस, कॉन्स्टंट प्रेशर. ओके, आणि या लाईनला काय बोलतात? आयसोबार. आणि मागच्या वेळेस ग्राफमध्ये जे स्ट्रेट लाईन किंवा हे होते ग्राफ होते त्याला काय बोलतात? आयसोथर्म. आयसोथर्म, आयसो म्हणजे कॉन्स्टंट, थर्म म्हणजे टेम्परेचर. मागच्या वेळेस बॉयल्स लॉ मध्ये म्हणतो. आणि या लाईनला इथे काय बोलतात? आयसोबार. आयसो मीन्स कॉन्स्टंट, बार म्हणजे प्रेशर. ओके, या लाईनला काय बोलतात? आयसोबार्स. बिकॉज दिस इज द ग्राफ between volume and temperature at constant pressure. Therefore, these lines are called as isobars. आता इथं आणखी एक महत्त्वाचं आहे. तुम्हाला ग्राफ तर कळला की ग्राफ स्ट्रेट लाईन आहे. ओके, but at this temperature -273.15 means 0 Kelvin, all the lines meet together. All the lines meet together means volume will be 0. इथं volume किती आहे? 0. Volume will be 0. या टेम्परेचरला सर्व लाईन्स, सर्व ग्राफ काय होतात? एकमेकाला जुळतात. कारण त्यावेळेस काय असतं? सर्वच गॅसचं व्हॉल्यूम काय असतं? 0 असतं. ओके, आणि यावेळेला दिस इज द ग्राफ बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, हे आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. या लाईनला काय बोलतात? आयसोबार. ओके, हे 0 केल्विन आहे. इथं तुमचा चार्ल्स लॉ सर्व झालेलं आहे, व्यवस्थित आपण घेतलं. त्याचं डेरिवेशन वगैरे लक्षात घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यावरती न्यूमेरिकल घेऊ पुढचा पार्ट. ओके, आज इतकं पुरेसं आहे.